वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गाये ना चेवडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला, मान न कळे साधन या परते. गाये ना चेवडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदी आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे. आम्हा जगदिशे सांभाळावी, गाये ना चेवडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदी आवडीने. विठाला 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 विठाला. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गाये ना चेवडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. कीर्तना करता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबराय यांचा, त्यांच्याच अभंग गाथ्यामध्ये जी काही वेगवेगळी प्रकरणं आहेत त्यापैकी संतपर नावाचं जे प्रकरण आहे त्यामध्ये असणारे शेकडो अभंग, त्यापैकी हा एक अभंग. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी देवाशी संवाद केलेला आहे. संवाद का केलेला आहे त्याला काही कारण आहे. ते कारण मी तुम्हाला पहिलं सांगतो. देवाने प्रश्न केला जगद्गुरु तुकोबरायांना, महाराज सुख कोणाच्या संगतीत आहे? मग तुकोबरायांनी उत्तर दिलं, वैष्णवाच्या संगतीत काय आहे? सुख आहे. मी सांगून गेलो तुम्हाला की संवाद केलेला आहे. वाद आहे एक, आणि नंतरचा जो आहे तो संवाद आहे. सर्वसामान्य माणसं करतात त्याला म्हणतात वाद, आणि ज्ञानी माणसं ज्ञानी पुरुषाशी किंवा देवाशी करतात त्याला वाद नाही म्हणत, त्याला संवाद म्हणतात. जे वाद करीत असतील त्यांनी त्या वर्गातून बाहेर या आणि संवाद या वर्गामध्ये या. कळलं का? आपली प्रगती आपण करून घ्यायची आहे. जसं बरं का सांगितलं आमच्या महाराजांनी, आपुली आपण करा सोडवणं. आपली उंची वाढवायची. पण माणसाला एक सवय आहे, स्वतःची उंची वाढवीत नाही आणि दुसऱ्याची उंची कमी केल्याशिवाय राहत नाही. हा संवाद केला जगद्गुरु तुकोबरायांनी. कोणाशी संवाद केला? अर्थात देवाशी केला. का केला? कारण देवानी प्रश्न केला. कोणता प्रश्न केला? महाराज सुख कोणाच्या संगतीत आहे? त्याचं उत्तर काय? जगद्गुरु तुकोबरायांचं अलौकिकत्व आहे. काय जगद्गुरु तुकोबरायांचं विशेषात विशेष असं महात्म्य आहे की जगद्गुरु तुकोबरायांशी संवाद करण्याकरता देव उत्सुक आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या. देवाला उत्सुकता आहे, पांडुरंगाला उत्सुकता आहे की संवाद करायचा तर फक्त जगद्गुरु तुकोबरायांशी. संत साहित्यामध्ये हजारो अभंग आहे, पण बहुतेक अभंग जगद्गुरु तुकोबरायांचे असे आहेत की तिथं देवानी तुकोबरायांशी संवाद केलेला आहे किंवा तुकोबरायांनी देवाशी संवाद केलेला आहे. दोन बरं का. विठाला विठाला येते ना लक्षात? तुकोबराय देवाशी संवाद करतात. आता तुमच्या माझ्यात त्यांना माहिती आहे सगळं. तुकोबराय देवाशी संवाद करतात हा विषय आपण समजू शकतो बरं का. पण देवाला वाटाव तुकोबरायशी संवाद करावा हा माझा मुद्दा लक्षात घ्या. कारण जो देव जगद्गुरु तुकोबरायांशी संवाद करण्याकरता उत्सुक आहे, आसुसलेला आहे, असं काय आहे जगद्गुरु तुकोबरायामध्ये? असं काय जगद्गुरु तुकोबरायापाशी देवानी पाहिलं? तो विषय आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचा आहे. ये रवी योगिया मुनिजना ध्यानी. यज्ञ करणारे, जप करणारे, तप करणारे, वेगवेगळ्या साधना करणारे, वेगवेगळे ज्ञानी पुरुष, वेगवेगळे सिद्ध पुरुष, हो
हे काही देवाला दिसत नव्हते का संवाद करण्याकरता? संवादच जर देवाला करायचा होता तर त्याच्या घरातच त्याला 16,108 पत्न्या होत्या. येते का लक्षात? हो, किती भक्त होते देवाचे. पण सर्व भक्त सोडून देवाला जगद्गुरु तुकोबरायांशीच संवाद का करावा वाटला, हा एक पहिला मुद्दा आहे. हो, आणि त्याचं उत्तर आपण लगेच समजून घेऊ. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबराय, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जगद्गुरु तुकोबरायांची अभंग गाथा म्हणजे संत साहित्यामध्ये पंचम वेद मानलेला आहे, 5वा वेद मानलेला आहे. तिसरा मुद्दा, जगद्गुरु तुकोबरायांचा गृहस्थाश्रम हा उत्तम होता. ते मुद्दे तुम्ही मोजा आता. चौथा मुद्दा, जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती श्रेष्ठ होती. 5वा मुद्दा, जगद्गुरु तुकोबराय अत्युच्च कोटीचे शब्दज्ञानी होते. 6हा मुद्दा, जगद्गुरु तुकोबराय ब्रह्मज्ञानी होते. हो, कितीतरी मुद्दे मी तुम्हाला सांगेल. आणि शेवटचा मुद्दा सांगतो की जिथं जगद्गुरु तुकोबरायांचं विशेषत्व वर्णनित केलेलं आहे, भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखियला, हे वर्णन आहे कोणाचं? जगद्गुरु तुकोबरायांचं. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भक्तीची व्याख्या काय, वैराग्याची व्याख्या काय, ज्ञानाची व्याख्या काय, एका अभंगामध्ये दिलेल्या आहेत ह्या व्याख्या. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. आता कशाला भक्ती म्हणतात हा विषय लोप पावत चालला. हा, बरोबर आहे ना? कशाला भक्ती म्हणतात हा विषय लोप पावत चालला. वैराग्याचा तर संबंधच नाही. कशाला वैराग्य म्हणतात हे कळतच नाही. आणि ज्ञान सुद्धा लोप पावत चालला. मी का बोलतोय हे? देव संवाद करतात जगद्गुरु तुकोबरायांशी. का? जसं तुम्हालाच मृदुंग वाजवण्याकरता का, त्याची कारणं तुम्हाला माहिती आहेत की तुमच्याशिवाय जमणार नाही. तसंच हे आहे. काय कोणाशी संवाद करून काय मिळणार आहे? देव काय वेडा आहे का? जयाचे निश्वासी जन्म झाले गा वेदराशी. अरे ज्याच्या श्वासोश्वासापासून वेद जन्माला आले, ज्याचं वर्णन वेदाने केलेलं आहे, वेद अनंते बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे. चहुवेदी जाण, हां, साही शास्त्री कारण 18ही पुराण हरिसी गाती असा देव. बरं का, तो देव कोणाशी संवाद करतोय? जगद्गुरु तुकोबरायांशी. का करतोय त्याचं उत्तर चाललेलं आहे. कुठे काय चाललेलं आहे समजून घ्या, नाही तर माणसानं आज काय बरोबर झालं. परीक्षक लई येत, त्यावर मला अधिक भाष्य करायचं नाही. भक्ती कशाला म्हणतात? हां, किती भक्तीचे विविध प्रकार आहेत महाराज. 9 विधा भक्ती, बरोबर आहे. त्यांची नावं नाही सांगत. अजून वेगवेगळ्या भक्त्याचे प्रकार. भक्ती एकच बरं का, जरा समजून घ्या. भक्ती एकच आहे, पण त्या करण्याच्या पद्धती वेगळ्या, म्हणून भक्तीमध्ये प्रकार घडले. बरोबर आहे ना? श्रवणम, कीर्तनम, हां, या 9 विद्या, ह्या भक्त्या किती? 9. 9विध भक्ती म्हटलेलं आहे. अनेक वचनी म्हणून मी तसा शब्द प्रयोग केला बरं का. आणि अजून भक्तीच्या व्याख्या काही ठिकाणी सांगितलेल्या आहेत. हो, एक अभंग सांगतो तुमच्या पाठातला. अजूनही नाही समजत हो. हां, माणसाला वाटतंय समजतंय, आता त्याला वाटतं समजतं, पण ते शास्त्राला पटलं पाहिजे ना आपल्याला काय समजलं नाही समजलं ते. हो, बघा एक अभंग सांगतो, त्याचा अर्थ तुमच्याकडूनच मला काढायचा आहे, मी नाही सांगणार. हां, तर समजायचं आळंदी पंचकृषीतले तुम्ही आहात, नाहीतर मग असून, पण मला माहिती आहे तुम्हाला समजणार आहे. हां, कारण तुम्ही आम्ही एक आहे, मग एकामेकाची कशाला घालवायची?
घालवायची म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका बरं का. हेची थोर भक्ती आवडते देवा, अभंग तुमच्या पाठ आहे. जिथं जाईल तिथं हायचे ते. हेची थोर भक्ती आवडते देवा. कोणती भक्ती देवाला आवडते? संकल्पावी माया संसाराची. कळलं का? संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा. काही अवघड नाही. अजून मी तुम्हाला सांगतो, ठेविले अनंते तैसेची राहावे, हेची थोर भक्ती आवडते देवा. असं घ्या त्याचा अर्थ. चित्ती असो द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आवडते देवा. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, हेची थोर भक्ती आवडते देवा. या भोगने ते फळ संचिताचे. आलं का लक्षात तुमच्या? मग ठीक आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा. तुका म्हणे घालू तयावरी भार, असं हेची थोर भक्ती आवडते देवा. वाहू हा संसार देवा पायी, हेची थोर भक्ती आवडते देवा. आता कळलं का? नवविधा भक्ती एकीकडे आणि ह्या भक्तीच्या लक्षणा जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितल्या त्या एकीकडे याचा अर्थ वेगवेगळे असं नाही बरं का. अजून माऊलींनी सांगितलेलं आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. याला काय म्हणायचं? भक्ती. आता पुढे चला. आणि पुन्हा ज्ञान. आता ज्ञानावर काय बोलायचंय? बोलता येत नाही असं नाही. ज्ञान म्हणजे काय? पूर्व पक्ष काय सांगतो, उत्तर पक्ष काय सांगतो, अयमात्मा ब्रह्म काय, अहम ब्रह्मास्मी काय, प्रज्ञानम विज्ञानम ब्रह्म काय, तत्वमसी काय, सर्वम खलविदम ब्रह्म म्हणजे काय, आणि सगळंच काय काय आणि कशातच काय नाही. अहो ज्ञान म्हणजे काय? ज्ञान काही बाजारचा भाजीपाला नाही. इथंच आहे बाजार आपल्या शेजारी, आणला विकत. ज्ञान कशाला म्हणतात किंवा जगद्गुरु तुकोबारांच्या ठिकाणी ज्ञान कसं होतं हा विषय आपला चाललेला आहे. मी तुम्हाला विषय कुठे चालला हेही सांगतोय बरं. अत्युच्च कोटीचं ज्ञान जगद्गुरु तुकोबारांच्या ठिकाणी होतं. ते अभंगातून तर व्यक्त होतच होतं, पण मी तुम्हाला त्याच्या पुढे सांगतो. संत साहित्याचा सिद्धांत असा आहे, ज्ञान हे शब्दाच्या माध्यमातून व्यक्त होतं असं नाही, तर त्यापेक्षा ते कृतीतून व्यक्त होतं. ज्ञानी पुरुष हा शब्द प्रक्रियेतून ओळखायचा नाही, त्याच्या कृतीतून तो ओळखायचा. आणि म्हणून बरं का, जगद्गुरु तुकोबाराय किती ज्ञानी होते. नुसते अभंगच केले असं नाही बरं का, नुसतं कीर्तनच केलं असं नाही, नुसतं भजनच केलं असं नाही, नुसते अभंगच केले असं नाही. तर जगद्गुरु तुकोबारांच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान कसं होतं, वैकुंठवासी जयराम महाराज एक दृष्टांत सांगायचे. मी माझ्या लहानपणी तो ऐकलेला आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या घरी फाटक्या लुगड्यातली एक स्त्री दरवाजामध्ये उभी राहिली. म्हणली, महाराज द्या हो, एखादं लज्जा रक्षणार्थ एखादं फाटकं लुगडं असेल तर द्या मला, काहीच नाही माझ्या अंगावर. ही साधी गोष्ट नाही. लक्षात घ्या, सिरियसली घ्या. जगद्गुरु तुकोबारांच्या ठिकाणी ज्ञान कसं हे मी तुम्हाला सांगतोय. आईसाहेब मोरीमध्ये स्नान करीत होत्या. मोरी बरं का, बाथरूम नाही. त्या बाथरूममध्ये कुठला नळ कुठं कसा काय काहीच कळत नाही. म्हणून कुठंही बाथरूममध्ये गेलं की त्या घरमालकाला बोलवायचं आणि हे चालू करा म्हणायचं. मोरी नाही सांगत मी तुम्हाला. मोरीमध्ये स्नान करीत होत्या. एकुलतं एक लुगडं होतं, त्याचा पिळा घातलेलं ते लुगडं मोरीच्या काठावर ठेवलेलं. तुकोबारांनी मागचा पुढचा विचार न करता ते लुगडं त्या गरीब स्त्रीला दरवाजामध्ये उभी राहिलेली आहे तिला देऊन टाकलं. हे दातृत्व आहे का ज्ञान आहे? दातृत्व म्हणावं तर जुनं लुगडं देण्याचं काही कारण नाही. देण्याचे नियम आहेत, काय द्यावं कसं द्यावं. मग जे जुनं लुगडं आईसाहेबांचं दिलं ते लुगडं नाही बरं का, ते पवित्र वस्त्र होतं. माझी भाषा लक्षात घ्या. पतिव्रतेचं पवित्र वस्त्र, तेही तुकोबारायांच्या पत्नीचं, अशा पत्नीचं. महाराज बरोबर आहे ना?
अशा पत्नीचं की तिच्या पायातला काटा देवानी काढला, तिचा पाय एवढा पवित्र, त्या पवित्र शरीरावर परिधान करणारं जे लुगडं असेल ते किती पवित्र असेल. माझा मुद्दा लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारायांनी ते लुगडं जिला दिलं, मी तर असं म्हणेल ती सुद्धा त्याच अधिकाराची असेल. माझा मुद्दा लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीचं लुगडं अंगावर घालायला मिळणं याला फार मोठं नशीब लागतं. लई मोठं सांगेल मी तुम्हाला सिद्धांत. लुगडं दिलं लज्जा रक्षणार्थ, हा साधा दृष्टांत नाही. का दिलं? कारण तिच्यामध्ये सुद्धा काय आहे? परमात्मा आहे, हे ज्ञान आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या बाबतीत तर काही बोलायचं कारणच नाही. आता काय वैराग्याच्या त्या गोष्टी ऐकल्या? बस पुढचं तुम्ही बघा. सगळं ठरवून, बरोबर आहे का चुकतंय काही? सगळं ठरवून. फक्त आपल्या या वडगाव घेणंमध्ये काहीच ठरवून नाही, म्हणून हे एकच गाव शिल्लक राहिले वारकरी संप्रदाय. सगळं ठरवून. वैराग्य काय सांगू वैराग्याबद्दल? आपल्या जवळच 2 संत होऊन गेले आळंदीमध्ये. की वैराग्याच्या बाबतीत, बरं का नाना, वैराग्याच्या बाबतीत या दोघांचंच नाव घेतलं जातं. एकाला तुम्ही पाहिलं नाही आणि एकाला तुम्ही पाहिलं. ज्यांना पाहिलं नाही त्यांचं नाव सांगतो, वैकुंठवासी वैराग्यमूर्ती मारुतीबुवा गुरव. आणि त्यानंतर तुका झालासे कळस असं म्हणण्यापेक्षा जयराम बाबा झाले कळस. तिथून पुढं नाही. मी कशा करता हे बोलतो? विषयाला धरून बोलतोय, अभंगाला धरून. कुठे चाललंय आबा? देव संवाद करतात ज्या तुकोबारायांशी, त्या तुकोबारायांच्या ठिकाणी ज्ञान कसं, भक्ती कशी आणि वैराग्य कसं, वैराग्याचं चिंतन चाललेलं आहे. बरं का? ज्ञान, वैराग्य, काय सांगायचं आहे वैराग्य. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी भेट म्हणून नजराना पाठवला, तुकोबारायांनी उत्तर दिलं, देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. हे वैराग्य होतं. बरं का? मला त्याची व्याख्या जास्त करायच्या नाहीत. तुकोबारायांच्या ठिकाणी ज्ञान कसं, लुगडं दिलं म्हणून ज्ञान, आणि वैराग्य कसं होतं ते घालवलं. बरं का? गेलं नाही. अर्थ कळतो ना? घालवणं वेगळं. आता कशा करता घालवलं तो इतिहास आहे. दुष्काळी आटेला द्रव्य नेला मान. वैराग्य असेल, ज्ञान असेल आणि भक्ती तर इतकी श्रेष्ठ होती जगद्गुरु तुकोबारायांची. तुकोबारायांच्या ठिकाणी किती भक्ती होती हे समजून घेण्यापेक्षा 2-3च वाक्य तुम्हाला सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांचे पाय ज्या भूमीला लागत होते ती भूमीसुद्धा विठ्ठल विठ्ठल नामाचं चिंतन करीत होती. एवढी भक्ती होती जगद्गुरु तुकोबारायांची. मग आता मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला प्रश्न करतो, जगद्गुरु तुकोबारायांना नाही विचारायचं तर विचारायचं कुणाला? देवाला सुद्धा प्रश्न पडला असेल की विचारायचं कुणाला? सुख कुणाच्या संगतीत आहे? देवानी सुद्धा अनुभवला असेल. माझे सिद्धांत लक्षात घ्या. देवानी सुद्धा अनुभवला असेल तुकोबारायांची भक्ती किती श्रेष्ठ आहे. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरडा डोंगर या तिन्ही डोंगरावर तुकोबाराय जाऊन भजन करायचे आणि त्या भजनामध्ये देव डोलायचा. आता भजनावर आलो मी. कोण डोलायचा? देव डोलायचा. देवच काय, पण त्या डोंगरावरील दगड, झाडं, बरोबर आहे ना, वेली सगळे रंगून जायचे. इतकंच काय, पुढे चला. हिंस्र पशु, वाघ, सर्प आणि विंचू. उद्या तुम्ही जर माऊलीच्या मंदिरात जर गेला तर विना मंडपात एक तुकोबारायांची प्रतिमा आहे मोठी. आवर्जून पहा, मी आज सांगतो म्हणून. उद्या गेल्यानंतर तुकोबाराय भजन करतायत. टाळ आहे, चिपळ्या आहे, भजन चाललेलं आहे. पायाच्या अंगठ्यापाशी विंचू आहे, पण तो रंगून गेला तुकोबारायांच्या भजनामध्ये. बरोबर आहे का नाही? वाघ जिथल्या तिथं स्तब्ध झाला.
मी सांगू का तुम्हाला, गायन वेगळं आणि भजन वेगळं. अर्थात गायनाशिवाय भजन नाही. म्हणजे मी मुद्दाम सांगतो असं नाही बरं का. याच स्थानामध्ये वैकुंठवासी भजन सम्राट दोंदेकर गुरुजींनी भजन केलेलं आहे. केलंय का? इथं केलंय का? केलंय, वडगावात केलंय. हां हां असं. बरं चंद्रराव इथं केलंय का भजन? केलंय ना. बरं हां, मी का विचारतोय त्याची कारण आहेत. जेवढी कीर्तनाला गर्दी आहे तेवढीच गर्दी गुरुजींच्या भजनाला असायची. काय चुकीचं आहे का? हां बरं, मी हे का सांगतोय, कारण मी इथून जाताना पाहिलेलं आहे. मला असं वाटलं कीर्तन आहे का भजन आहे. बघतोय तो भजन. बरं भजनाला एवढी गर्दी नाना, ही साधी गोष्ट आहे का? तुकोबारायांचं भजन होतं ते, हां साधी गोष्ट नाही. भजन कशाला म्हणतात? ज्या भजनामध्ये देव रंगेल यामध्ये काही नवल नाही. माझे शब्द लक्षात घ्या. देव तर रंगणारच आहे, कारण थोर प्रेमाचा भुकेला. देव तर भजनामध्ये रंगणारच आहे आबा. पण दगडाला सुद्धा पाजर फुटला पाहिजे ज्या भजनाने, त्याला म्हणतात भजन. असं भजन करणारे जगद्गुरु तुकोबाराय, अशी त्यांची भक्ती किती मी सांगेल तुम्हाला. मग देव दुसरं तिसरं कोणाला विचारेल? अहो कोणाला विचारायचं कारण आहे ना. हां त्याला उभं राहता येत नाही त्याला विचारायचं का? हां तूच हां अरे विचारायचं कोणाला? संवाद मी तुमच्याशीच का बोलतो त्याचं कारण आहे ना, तुम्हाला कळतंय. गुरुजी उभे आहेत, राधाकृष्ण गरड गुरुजी. माझं भाग्य आहे ते इथं आले. बरं त्याचं कारण सांगतो. यांची नाही साथ मिळवायची, मग मिळवायची कुणाची? भजनाची सामुग्री आहे. मी पुढे चलतो आता. आपला विषय हा चालला होता भक्ती, ज्ञान, वैराग्य, मूर्तिमंत जगद्गुरु तुकाराम महाराज असं. आणि मग तुकोबारायांना प्रश्न केला देवानी. हो आता काय प्रश्न केला हा विषय पुढे आहे, पण प्रश्न कोणाला निर्माण होतो हाही एक प्रश्न आहे बाळासाहेब. हो कोणालाही प्रश्न निर्माण होत नाही. प्रश्न निर्माण होण्याकरता काय लागते? बरोबर आहे ना, बुद्धी लागते. हां ज्याला बुद्धीच नाही त्याला काय प्रश्न निर्माण होणार आहे? हो किती अर्जुनाने प्रश्न केले श्रीमद भगवद्गीतेमध्ये बघा ना तुम्ही. किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम. मग एवढे प्रश्न केले म्हणजे काय अर्जुनाला कळत नव्हतं का? असं नाही. हां शंका कुणाला निर्माण होतात? मूर्खाला नाही. ज्याला काही कळत नाही त्याला प्रश्न निर्माण होत नाही. आणि देवाच्या बाबतीत जर विचार केला तर देवाला जो प्रश्न निर्माण झाला तो देव हा साधा बुद्धिवान नव्हता. त्या अनुषंगाने पुष्कळशी अभंग आहेत, पुष्कळशी प्रमाणं आहेत. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तुचे विठोबा. हो चतुरातो शिरोमणी, बुद्धिवान आहे देव. माणसं माणसाला फसवतात बुद्धीच्या जोरावर. माणसाने माणसाच्या नादी लागा काही हरकत नाही, फक्त देवाच्या नादी लागू नका. आणि देवाच्या जर नादी लागायचं असेल तर भक्तिप्रेमाने लागा, नाही तर मग काय होईल या संबंधाचे अभंग प्रमाण आहेत, ते आपल्याला सांगायचे नाहीत. बुद्धिवान आहे देव. हो किती बुद्धिवान. हो मी सांगून गेलो ना तुम्हाला. भगवंताच्या श्वासोश्वासापासून काय जन्माला आले? वेद. आपल्याला फक्त वेद एवढंच बोलायचं. वेदात काय चाललंय कळलंय का कुणाला? तुमचं जाऊ द्या, आम्हालाच कळलं नाही. बरोबर आहे ना. हां म्हणायचं फक्त आपलं वेद वेद वेद. आपले ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, संत मंडळी सांगतात, वेदाचा तो अर्थ आमाशीचं ठावा त्यांनाच ठावा. आपण काही बोलायचं नाही. माझा मुद्दा हा चाललेला आहे. साधा बुद्धिवान नाही देव. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. हो नियमाने
धर्माचा विजय होण्याकरता खरं बोललं पाहिजे का खोटं बोललं पाहिजे? खरं. 2 मुद्दे लक्षात घ्या. कोणाचा विजय करायचा आहे? धर्माचा. एक मुद्दा. मग आता धर्मशास्त्राप्रमाणे चाललं पाहिजे का नको? माझा शब्द कळतोय का नाही? विजय कोणाचा करायचा आहे? धर्माचा. मग धर्माचा विजय करायचा आहे म्हटल्यानंतर खरं बोललं पाहिजे. याला धर्म म्हणतात. पण देव खरं बोलले का? नाही ना बोलले. हो, एखादा म्हणेल देवच जर खरं बोले ना तर आम्ही कशाला खरं बोलायचे? म्हणजे यांना लायसनच मिळेल मग सगळं. तसं नाही. मी त्या अभंगाने तुम्हाला पटवून देतो. धर्माचा विजय होण्याकरता आणि अधर्मी लोकांचा नाश होण्याकरता थोडंसं खोटं बोललं तरी चालेल. देव जोडे तरी करावा अधर्म. मी कशा करता सांगतोय? असा हा देव. हो, ऐका. यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवर्य वस्तिजेत म्हणून तो भगवंतो. अशा देवाला प्रश्न पडला. काय प्रश्न पडला? सुखाविषयीचा. आता मुद्दा माझा समजून घ्या. कोणाच्या संगतीत सुख आहे हा प्रश्न देवानी ज्या अर्थी केला, ज्या अर्थी बरं का गुरुजी लक्षात घ्या. त्या शब्दाचे अर्थ असतात. ज्या अर्थी सुख कोणाच्या संगतीत आहे हा प्रश्न देवाने केला, त्या अर्थी कोणतं सुख देवाला पाहिजे काही गोष्टी ह्या अनुमानावरून ठरवायच्या. जरा अवघड आहे. आणि ज्या अर्थी कोणतं सुख पाहिजे त्या अर्थी सुखाचे काही प्रकार आले. क्रम लक्षात घ्या. मग आता नैश्वर सुख त्याचा इथे संबंध नाही. ज्या सुखात काही तथ्य नाही, ज्या सुखापासून परिणाम दुःख आहे एवढंच बोलतो, प्रमाण उभे सांगत नाही. ते सुख अजिबात नको असा त्याचा एक अर्थ. मग आता राहता राहिलं कोणतं सुख? हे मृत्यू लोकातलं बरं का. आता दुसरी पण सुख आहे की जगद्गुरु तुकोबरायांनी त्याचा त्याग केलेला आहे किंवा त्याज्य म्हणून सांगितलेलं आहे. दुसरी सुख त्यामध्ये आता 2 नंबरचं सुख म्हणजे क्रम सांगायचं आहे म्हणून नंबर बरं का. पहिलं सुख ऐहिक, नंतरचं सुख स्वर्ग सुख. नको म्हटले आम्हाला. अनेक न लगे माईक पदार्थ. ते सुख देवाला पाहिजे का? आता देवानेच ते निर्माण केले, त्याला कशाला हे सुख पाहिजे? प्रमाण आहे, अभंग आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ते सुख अर्थात देवाला नको. मी काय सांगतो लक्षात येतंय का? प्रश्न केला देवाने तुकोबरायांना, महाराज सुख कोणाच्या संगतीत आहे? ज्या अर्थी प्रश्न केला त्या अर्थी त्यांना बाकीची सुख माहिती आहे, त्यापैकी माहिती आहे पण ती नको असा त्याचा अर्थ आहे. थोडा अवघड विषय अगोदर सांगतो. हो, आणि नंतर स्वर्ग सुख तर जाऊ द्या. वैकुंठात सुख आहे का? आहे. तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून आहे, पण देवाच्या दृष्टिकोनातून वैकुंठात सुद्धा काही नाही, सुख नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही. चला पुढे. याचा अर्थ कोणतं सुख देवाला पाहिजे इथं आपल्याला यायचं आहे.
वैकुंठातलं सुख, स्वर्ग सुख, ऐहिक सुख, कोणत्याच सुखाचा संबंध नाही. मग आता येऊ आपण सिद्धांताकडे. संत साहित्यामध्ये सुख दोन सांगितलेले आहेत आणि वेदांत शास्त्र दृष्टिकोनातून सुख हे एकच. हे पहिलं सांगून जातो. कधी कधी विषय नाही समजला की मग कमेंटमध्ये भलत्याच कमेंट आपण पाहतो. बरोबर आहे ना? हां, दोन सुख सांगितलेले आहेत, एक आत्मसुख आणि एक भक्तिसुख. आणि दोन्ही सुख ज्या सुखामध्ये विलीन होतात म्हणण्यापेक्षा दोन्ही सुख जिथं एकरूप होतात त्याला म्हणतात ब्रह्मरस. हा, आता देवाला कोणतं सुख पाहिजे याच्याकरता हा विचार चाललेला आहे. ब्रह्मसुख म्हणजे काय? हां, लई मोठा अधिकारी लागतो ब्रह्मसुखाला पोचण्याकरता, ब्रह्मसुख प्राप्त होण्याकरता. हां, ब्रह्मसुखामध्ये थोडासा फरक सांगतो बरं का. भक्तिसुखामध्ये आणि ब्रह्मसुखामध्ये थोडा फरक आहे. ब्रह्मसुख अनुभवायचे ज्याचं त्याने, एका वाक्यामध्ये सांगतो. हां, ब्रह्मसुख अनुभवायचे ज्याचं त्याने आणि भक्तिसुख स्वतःही उपभोगायचे आणि इतरांना सुद्धा द्यायचे. हा फरक आहे भक्तिसुखातला आणि ब्रह्मसुखातला. सेवितो हरसा वाटितो अनेका, यारे होऊ नकारा न भरी, यारे होऊ नकारा न भरी. सेवितो अनेका, यारे होऊ नकारा न भरी, यारे होऊ नकारा न भरी. असं सेवितो हारस वाटितो अनेका. हां, आपलं शिकायचं तुमच्या पाठीमागं हळूहळू. शिकणं म्हणजे काय असतं तसं पाव ऐकून नाही का. घ्या रे होऊ नका रान भरी. आपणही सेवन करायचा तो रस आणि इतरांनाही द्यायचा असा रस. अमृत रसापेक्षा विशेष असा रस तेही प्रमाण आहे. तो रस कोणता? भक्तिरस, अर्थात भक्तिसुख. हो, जाऊ दे म्हणले बाजूला ते ब्रह्मसुख. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवा ऐसे करी. हा, आता कसा चाललाय प्रवास आपल्या चिंतनाचा लक्षात घ्या. हा, मग देवाला असं वाटलं ही सुख तर आपण पाहिलेली आहे, नवे ते सुख मिळण्याकरता लोक माझ्याकडे येतात. सुखरूपा ऐसा तुझा कोणी सांगा, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. देव विचार करतोय हे सुख मिळण्याकरता ही सगळी माझ्याकडे येतात, पण मला जे सुख पाहिजे ते वेगळं सुख पाहिजे हे देवाला माहिती होतं. म्हणून देवाने जगद्गुरु तुकोबरायांशी संवाद करताना तुकोबरायांना विचारलं, सुख कोणाच्या संगतीत आहे? वैष्णवा संगती सुख वाट जीवा, 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 वैष्णवा संगती सुख वाट जीवा. आणि कमी देवा काही नेले, आणि कमी देवा काही नेले, गायनाच्या उड्या बोलिया चलले, गायनाच्या उड्या बोलिया चलले. आणि कमी देवा लागिले, कमी देवा गायनाचे उडे बोलिया चलले, गायनाच्या उड्या बोलिया चलले. वैष्णवा संगती
सुख वाटे जीवा. जो जो जन्माला अभंग आला, माझा शब्द लक्षात घ्या, जन्माला आलेला अभंग. जसा देव जन्माला येतो, संत जन्माला येतात, तसे अभंग सुद्धा जन्माला आलेले. त्या म्हणजे याचा अर्थ त्याची काही कारणं आहेत. ते कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं. देवाने विचारलं सुख कोणाच्या संगतीत आहे. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं देवा वैष्णवाच्या संगतीत काय आहे, सुख आहे. तरी मला एकाने प्रश्न केला, म्हटले महाराज काही बगलतलं सांगता का. देवाने प्रश्न विचारला कशावरून. कशावरून हा शब्द लय वाईट आहे बरं का. हां वाईट पण आहे, चांगला पण आहे, शब्दाचे लय अर्थ आहेत. हां कशावरून तुम्ही गाता, म्हणजे ज्याला माहीत नाही तो असं म्हणणार. कशावरून तुम्ही कीर्तन करता, कशावरून. आता काय बोलायचं. हो आता नवीन तारीख घ्यायची असली की म्हणतात हे कशावरून कीर्तन करतात. त्यांचा रील बिल आहे का काही कुठं यूट्यूबला काही, म्हणजे त्याला पुरावा द्यायचा, मग तो तारीख घेणार. आणि आशांच्या तावडीत आम्ही, म्हणजे या काळात कशावरून काय, कशावरून. प्रत्येक वेळेस कशावरून या शब्दाचं उत्तर देता येत नाही, पण काही वेळेस द्यावं लागते. आणि वक्त्याचं ते काम आहे उत्तर देणं, म्हणून मी उत्तर देतो. थोडंसं विषय सोडून बोलतो. गायनाला जसे नियम आहेत, मृदुंगाला जसे नियम आहेत, कीर्तन ऐकण्याला जसे नियम आहेत, ते नियम आहेत सगळे, तेवढ्या व्याख्या आपल्याला पाहायच्या नाहीत. पण अभंग सोडवण्याला सुद्धा काय आहे, नियम आहे. हो कधी कधी सांगणारा नियमात असतो, ऐकणारे नियमात नसतात. कधी कधी ऐकणारे नियमात असतात, सांगणारा नियमात नसतो. कधी आपण दोघंही नियमात असतो, कधी सगळेच नियमात असतात, सिस्टीम नियमात नसते. कधी हे सगळं नियमात असतं, मृदुंगच नियमात नसतो. कधी मृदुंग नियमात असतो, वाजवणारा नियमात नसतो. तुमचं नाही काय. सगळ्याचा मेळ बरोबर आहे ना. कशावरून मी सांगतो तुम्हाला, कशावरून देवाने प्रश्न केला. महाराज सुख कोणाच्या संगतीत आहे हा प्रश्न देवाने केला. मी तुम्हाला आतापर्यंत सांगतोय कशावरून. या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात आणिक मी देवा, मी हे आत्मवाचक सर्वनाम जगद्गुरु तुकोबार आहे स्वतःबद्दल, आणि देवा. तरी पण एकाने प्रश्न केला कोणता देव, कशावरून हाच देव. जगद्गुरु तुकोबारांशी संवाद करणारा हा विटेवरचाच देव कशावरून, याचं उत्तर देतो बरं. हां जगद्गुरु तुकोबार आहे एका प्रमाणात सांगतो. एकची धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, पुष्कळशी प्रमाणे सांगेल. म्हणून एकच देव म्हणजे विटेवरचा देव, दुसरा अन्य देव नाही. तो देव आणिक मी देवा. स्वतःबद्दल बोलताय जगद्गुरु तुकोबार आहे. बाकी मला काही माहीत नाही. नेने, पहिले कठीण शब्दाचे अर्थ सांगतो. नेने म्हणजे मी जाणत नाही, कळत नाही का जाणत नाही, हे लक्षात घ्यावं लागेल. कळतंय पण मला त्याच्याशी घेणं देणं नाही, असा त्याचा अर्थ आहे. व्यवहार जर सफळ व्हायचा असेल तर कोणाचं काही ऐकायचं नाही, बरोबर आहे ना. कोणाच्या सांगण्याहून कोणाला चांगलं म्हणू नका आणि कोणाच्या सांगण्याहून कोणाला वाईटही म्हणू नका. स्वतःचा अनुभव काय आहे त्यावरून ते ठरवायचं आहे. मी शब्दाचे अर्थ तुम्हाला व्याकरणदृष्ट्या सांगतो आहे. आणिक मी देवा, मी जगद्गुरु तुकोबार आहे. देवा, ज्या देवाशी बोलायचे तो देव. आणिक नेने, नेने म्हणजे जाणू शकत नाही, आणि आणिक म्हणजे जे काय असेल ते. आता जे काय असेल ते या शब्दाचं चिंतन मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. स्वर्ग सुख असेल, वैकुंठातलं सुख असेल, अजून कोणतं सुख असेल, मी जाणू शकत नाही. आणिक मी देवा काही नेने, बाकी मला कळतंय पण कळणं गरजेचं आहे बरं का.
जसं कीर्तनकारांनी पखवाज जरी नाही वाजवला तरी चालेल, पण त्याला मृदुंगाचं ज्ञान आवश्यक आहे. बरोबर आहे ना? हां, तुमच्याकरता बोल, हे भजनातलेच प्रेमी आहेत. हां, आणि मृदंग वादक कीर्तन जरी करत नसला तरी त्याला कीर्तनाचं ज्ञान आवश्यक आहे. मृदंग वादकाला मृदुंग ज्ञानाबरोबर गायनाचंही ज्ञान पाहिजे बरं का. टाळ घ्या त्याच्या पुढं. त्याला गायनाचंही ज्ञान पाहिजे, कारण कुठं तोडायचं आणि कुठं जोडायचं याच्याकरता कमीत कमी ऐकून तर पाहिजे का नाही. म्हणजे एक असून एक एक असं जमत नाही. सर्वांगाने परिपूर्ण असेल तर त्याला एक कुठली तरी कला चांगली येते. माझे शब्द थोडे अवघड आहेत आणि मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. हो, मी कशा करता हे सांगतोय बरं का. ज्याच्या संगतीत सुख मिळवायचं आहे त्याची संगत एक मुद्दा, आणि ज्याला विचारायचं आहे त्याची एक असणारी विशेषात विशेष अशी योग्यता, पात्रता. तिथे संवादातलं सुख जे आहे त्या सुखाची अनुभूती दोघांनाही येते. नाहीतर एरवी गोठी होईल मुकिया बहिऱ्याची. विठाला विठाला. आणि कमी देवा काही नेणे. देवा मी दुसरं काही जाणू शकत नाही. मग तुकोबारायांनी विचार केला. काय विचार केला की देवाला कोणतं सुख पाहिजे हे तुकोबारायांच्या लक्षात आलं. काय आलं की देवाला असलं दुसरं तिसरं कोणतं सुख नको, अगदी ब्रह्मसुख सुद्धा नको. देवाला पाहिजे जे सुख ते सुख म्हणजे भक्तिसुख. आणि भक्तिसुख जर उपभोगायचं असेल तर वैष्णवाच्या संगतीशिवाय दुसरा पर्याय नाही. हो, भजन करणाऱ्याच्या संगतीतच भजन येतं. बरोबर आहे ना. गुणवानाच्या संगतीतच गुण प्राप्त होतो. तसं भक्तिसुख सुद्धा जो भक्ती करणारा आहे त्याच्या संगतीतच भक्तिसुख प्राप्त होतं. आणि होतं म्हणण्यापेक्षा त्या सुखाचा आनंद त्याच्या संगतीतच होतो, अन्यथा नाही. जगद्गुरु तुकोबाराय असं का म्हटले, माझे जातीचे मज भेटो कोणी. जातीचे याचा अर्थ जात नाही बरं का. माझ्या अंतरामध्ये जो विषय आहे तोच विषय ज्याची संगत करायची त्याच्या अंतरात पाहिजे. आणि मग मात्र त्यातून निर्माण होणारा जो आनंद आहे, नाही या आनंदाशी जोडा. हो, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा मुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीचिया. बिडी ओढणाऱ्याला आनंद. आता इतकं खाली येऊन बोलायला नाही पाहिजे, पण आता सांगावं लागेल ना. बिडी ओढणाऱ्याला आनंद कोणाच्या संगतीत आहे? जो बिडी सोडा म्हणून त्याच्या संगतीत नाही. त्याला आनंद त्याच्या संगतीत. आता बाकीचं तसं पाहून घ्या तुम्ही. ते जोडा. आता ते म्हणजे समजलं ना. त्यांना त्यांच्या संगतीत आनंद आहे. अहो काय सांगावं गुरुजी, बरं झालं तुम्ही आलात. सोरावाल्यांची जशी मेजॉरिटी होते तशी बिसोरावाल्यांची सुद्धा मेजॉरिटी. नावागणित सांगाल पण इथं नाही सांगत. त्यांना ती जमत नाही. ते म्हणते नाही, जरी तुझं मधुर उत्तर दिलं असो स्वर नाही देवे. त्यांना त्याच्यात आनंद आहे ना. याला येत नाही त्याला येत नाही, दोघंही नेतृत्वामध्ये पुढे. देवाच्या अंतरामध्ये देवाने ते भक्तिसुख उपभोगलं होतं. शेकडो उदाहरणापैकी तुमच्या माहितीतलं एक उदाहरण सांगतो. देव गेले हस्तिनापुराला. हस्तिनापूरला गेल्यानंतर शिष्टाई करण्याकरता थोडक्यात सांगतो. शिष्टाई झाली. त्या दुर्योधनाने काही ऐकलं नाही. सोयीच्या टोकावर मावल इतकी सुद्धा जागा देणार नाही म्हणून पाहुणचार देण्याकरता पाहुणचाराला देवाने आपल्या घरी यावं म्हणून दुर्योधनाने पुष्कळ आग्रह केला, पण देव गेले नाही. देव कुणाच्या घरी गेले? बस जे आपण अनुभवतो ते मागायचे. याच्याकरता मी हे सांगतोय, जरा लक्ष द्या. जे आपण अनुभवतोय
ते मागायचे. देवाने ते भक्तिसुख द्वापार युगामध्ये अनुभवलेलं होतं. कैक युगामध्ये हे उदाहरण आहे द्वापार युगातलं. देव गेले विदुराच्या घरी. हो, उद्धवजी चल विदुरा घर जावे. 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 बडे बडे एवढंच घ्यायचं होतं. कधी कधी नको त्याची आठवण येईल. हा, असं उद्धवजी चल विदुरा घर जावे. ह, अजून तुम्हाला सांगतो, वैकुंठवासी जयराम महाराज कोणाच्याही घरी जात नव्हते. आणि ज्यांच्या घरी जात होते ते घर अधिकारीच होतं. ते इथली कोणती घरं असतील त्यांनी ते लक्षात घ्या. हां, कोणाच्याही घरी जात नव्हते. आता कोणताही महाराज कुठेही व्यासपीठावर आशीर्वाद द्यायला आहे. सहज बोलतो बरं का. संत कोणाच्याही घरी जात नाही. कोणाच्या घरी जातात? ज्याचा अधिकार आहे त्याच्या घरी नाही बोलवलं तरी जातात. तशी वडगावमध्ये सुद्धा काही घर आहे, ती तुम्हाला माहिती आहे. बुवा त्यांच्या घरी येत होते. असो, एवढं बोलून मी पुढे चलतो. विदुर काकाच्या घरी देव गेले आणि मग त्या भक्तिप्रेमाच्या भरात विदुर काका घरी नव्हते होते. ते त्यांच्या पत्नी काय द्यायला पाहिजे? अनेक फळं होती. केळीचा गाभा स्वतः खायची. कोण? विदुर काकाची पत्नी. केळीचा गाभा स्वतः खायची आणि केळीची सालं देवाला द्यायची. देव खात होता का? हां, असं देव खात होता. देवाला कळत नव्हतं का हे साल आहे का गाभा आहे? देवाला कळत नव्हतं असं जर म्हणावं तर मी तेच उदाहरण सांगेल ज्यांच्या श्वासोश्वासापासून वेद जन्माला आले. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. त्याला केळीच्या सालीतला आणि गाभ्यातला फरक कळत नव्हता का? कळत होता. मला काय सांगायचं लक्षात घ्या. हो, देव सुद्धा आनंदाने केळीची सालं खायचे आणि गाभा कोण खायची? विदुर काकाची पत्नी. त्यांचा हा आनंद चाललेला भक्तीचा. एवढ्यामध्ये विदुर काका आले आणि त्यांनी पाहिलं आणि म्हटले आपल्या पत्नीला, का ग तुला कळतं का काय? अनेक साधना करून देव ज्यांच्या स्वप्नात येईल का नाही येईल सांगता येत नाही, पण तो देव तुझ्या पशी बसलेला आहे. केळीचा गाभा देवाला द्यायचं सोडून तू केळीची साल देवाला देते, स्वतः गाभा खाते. हलवलं तिला बरं का. हलवलं म्हणजे याचा अर्थ ती झोपली नव्हती, त्या अवस्थेमध्ये होते. आणि नीट लक्षात घ्या, परमार्थात असते ती अवस्था आणि व्यवहारात असते ती व्यवस्था. परमार्थात असते ती अवस्था, बरोबर बोललो ना. परमार्थात असते ती अवस्था आणि व्यवहारात असते ती व्यवस्था. केळीचा गाभा देणे ही झाली व्यवस्था आणि केळीची सालं स्वतः खाणे ही झाली अवस्था. मी तुकोबारांच्या जीवनातली उदाहरणं तुमच्या माहितीतली तुम्हाला सांगेल. काय खातो आम्ही कासया सांगाते ही अवस्था आहे. आणि म्हणून अशी भक्तीची अवस्था देवाने भोगलेली बरं का, त्या युगामध्ये त्या भक्तांच्या बरोबर. त्यापैकी हे एक उदाहरण मी तुम्हाला दिलं विदुर काकाच्या पत्नीचं. असा आनंद आहे भक्ती सुखामध्ये. हो, भजनामध्ये काय आनंद आहे? भजन काय आणि भक्ती काही एकच अंग आहे. फार आनंद आहे महाराज भजनामध्ये. मी सांगू का तुम्हाला? एकच वाक्य बोलतो आणि पुढे चलतो. भजन ज्याला कळत नाही तो एक तर मुक्त असला पाहिजे, नाही तर दगड असला पाहिजे. कळते का काही? ही व्याख्यासुद्धा आता मागच्या काळात कमी पडत होती, कारण दगडावर सुद्धा परिणाम होत होता त्या भजनाने, त्या भक्तीने. आणि म्हणून असं भक्ती सुख मी एक उदाहरण तुम्हाला महाभारतातलं दिलं. ते अनुभवलं होतं कुणी? देवाने, अनेक भक्ताच्या संगतीत. आणि हे जे सुख आहे ते दुर्योधनाच्या घरी मिळालं असतं तर देव कशाला विदुर काकाच्या घरी गेला असता? बरोबर आहे का नाही? मग हे सुख कोणाकडे, कोणाच्या संगतीत, कोणाच्या घरी, हे सगळे शब्द लक्षात घ्या. हो, मी तुम्हाला सांगू का, एक चोराच्या घरचं अन्न खाल्लं
बरोबर आहे ना? तुम्ही सांगा उद्या. हां, चोराच्या घरचं अन्न खाल्लं की चोरीची बुद्धी होणार, आणि संताच्या घरचं अन्न खाल्लं की त्याला पंढरीला जावं वाटणार, हां, आळंदीला जावं वाटणार, भजन करावं वाटणार. म्हणून संगत कोणाची लई सांगेल मी तुम्हाला. त्या संगतीतली ही उपांग आहे. म्हणजे वैष्णवाच्या घरचं खाणं हे उपांग, आणि वैष्णवाची संगत हे मुख्य अंग. वैष्णवाची संगत मुख्य अंग म्हणजे त्या संगतीत सगळंच काही आहे ना. संता घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा जनती टाळ, सदा जनती टाळ. गायचं होतं, बरोबर आहे का? काय प्रमाण आहे? वैष्णवा वैष्णवा घरी सर्व काळ, सदा जनती टाळ. टाळ, मृदुंग, वीणा, ही वैष्णवाच्या घरचं भांडार आहे. आताच्या वैष्णवाच्या घरचं भांडार वेगळं आहे. पुढे 4 व्हीलर गाडी. गाय पाहिजे वैष्णवाच्या घरी का कुत्रू पाहिजे? कुत्रू. दाखवून तुम्हाला असे घर वैष्णवा घरी. काय महाराज, अजूनही जुन्या काळामध्ये मी लहानपणी जायचो वारकऱ्याच्या घरी. एका खुंटीवर टाळ अडकवलेला, एका खुंटीवर विणा अडकवलेला. आता खुंट्याच गायब झाल्या. या आताचे वैष्णव लय अवघड. सगळं जिथल्या तिथं. मी टीकास्पद बोलत नाही. नाही मिळणार आशेच्या संगतीत सुख, स्पष्ट बोलतो तुम्हाला. नाही मिळणार. काहीही करा तुम्ही. ज्याचा संसार फाटका आहे त्याला लग्नाला आशीर्वाद द्यायला बोलावलं, याचा संसार कसा चांगला होईल? आता इथं बोलायला काय हरकत नाही ना मला. पण अजून एक वाक्य सांगतो, ज्यांनी संसारच केला नाही त्याला आशीर्वाद द्यायला बोलावल्यावर त्याचा संसार कसा चांगला होईल? नाही, मी स्पष्ट बोलतो. संसार ज्यांनी बाजूला केला त्याचा आशीर्वाद, आता त्यांनीच लग्न केलं नाही, तो कसं काय, तो कसं, त्याला कसं वाटलं याचं वाटोळं व्हावं म्हणून. काही कळतंय का नाही? श्रद्धा आहे हा विषय सोडा, पण नाही जमत. शास्त्र वचन कोणाची भिडबाड ठेवत नाही. बरोबर आहे ना? असो, आपला विषय चाललेला आहे वैष्णव. फार पवित्र नाम आहे वैष्णव. कोणाला वैष्णव म्हणतात? वैष्णव म्हणो जया, अवघी देवावरी माया. विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म, विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म. विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म, विष्णू माया जग वैष्णवाचा भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भेदा भेद भ्रम मंगळ. गायनाथ उरे आई काजी तुम्ही भक्त भागवत. बरोबर आहे ना? तर बघायचं आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. थोडी व्याख्या सांगावी लागेल म्हणून सांगितली. पहिलं प्रमाण सांगितलं, वैष्णव म्हणो जया, अवघी देवावरी माया. वैष्णव म्हणो जया, शरण गेले पंढरी राया. कोणत्याही वैष्णवाच्या संगतीत सुख नाही. एक क्षण जर चुकीचा माणूस आपल्या जीवनात आला तर जीवन भरकटून जातं. बरोबर आहे का नाही आबा?
आत्तापर्यंत पै करून साचवलेले पैसे एक चुकीचा फ्रॉड माणूस आपल्या संगतीत आला तर दुप्पट पैसे होण्याच्या आमिषाने आपण करतो आणि परत जागेवर येतो. हे यांना मलाच माहिती. तुम्हालाही कळलं असेल नाही का? हां, मग हे कुणामुळे घडतं? केवळ चुकीचा माणूस संगतीत आल्यामुळे. मी आळंदीत बसलो होतो बरं का, आणि मी जे कीर्तनच सांगतो ते खरं सांगतो. कीर्तन झाल्यानंतर एखाद्या वेळेस खोटं बोलेल, पण कीर्तनात नाही खोटं बोलणार, कारण पाप लागतं. हां, व्यवहारात खोटं बोलावंच लागतं ना, कीर्तनात कशाला खोटं बोलायचे? कळते का नाही काही? ठीक आहे. हां, मी एक आळंदीतली सज्जन व्यक्ती माझ्यापाशी आली. व्यवहारातली सज्जन बरं का, परमार्थातली नाही. व्यवहारातली सज्जन व्यक्ती माझ्यापाशी आली. मी म्हशीपाशी बसलो होतो, माझ्याकडं म्हशी होत्या, आणि घडलेलं सांगतो बरं का. तो म्हणला ह्यो इतक्या लाखाला झोपला, तो तितक्या लाखाला झोपला, कोण KYC मध्ये गेलं, कोण दुप्पट पैसे करतो, सगळं त्यांनी ते सगळं गायलं माझ्या पुढं. मी म्हणलं मी कसा नाही फसलो? घडलेलं सांगतो बरं का, मी कसं नाही फसलो? तो म्हणला तुमच्या स्वभावामुळं तुम्ही वाचले. कळतंय का काही? हां, स्वभावामुळं म्हणजे चुकीचा माणूस आपल्या स्वभावामुळं आपल्याजवळ त्याला यायची जरी इच्छा असली तरी तो येत नाही. तारीख घ्यायला सुद्धा 2-5 वर्ष लागतात. घेऊ का नको, घेऊ का नको, घेऊ का नको. अरे काय एवढं त्याच्यात घ्यायची असेल तर घ्यायचं, नाही द्यायचं सोडून. बरोबर आहे ना? चुकीचा माणूस खरं आहे बरं काय. प्रमाण सांगतो तुम्हाला मी. डेकनाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, आधी होता भला. पुढचं काही बोलायचं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ही लहान मुलं चांगलीच आहेत. ही काय ती काय कुठली काय बिघडतात कुठं? बरोबर आहे ना? लहानपणी बिघडतात का? नाही, मोठ्यापणी. कारण लहानपणीची जी संगत असते ती वेगळी, आणि 15-16च्या पुढे गेल्यानंतर जी संगत लागते ती वेगळी. सगळं संगतीवर आहे. मी तर एक सांगेल, नाही फायदा झाला तरी चालेल, पण नुकसान नाही झालं तरी बस झालं. एकाने मला प्रश्न केला, म्हटले आळंदीत राहून काय प्रगती केली? म्हटलं अधोगती नाही झाली हीच प्रगती. काय चुकतंय का? हां, अधोगती नाही झाली हीच प्रगती. यांच्या दृष्टिकोनातून काय प्रगती आहे ती त्यांना माहिती. संत साहित्याच्या सिद्धांताला अनुसरून माऊलींच्या जवळ राहायला मिळणं ही प्रगती. तुमच्या दारात मधुकरी मागायला मिळणं ही प्रगती. आळंदी पंढरीची वारी करायला मिळणं ही प्रगती. आईवडिलांची सेवा करायला मिळणं ही प्रगती. याच्या पलीकडे प्रगती नाही. कशाला प्रगती म्हणता? बंगला बांधणं म्हणजे काय प्रगती आहे का? गाडी घेणं म्हणजे काय प्रगती आहे का? हां, या पंचक्रोशीमध्ये ह्या 2 वर्षाचा काळ जर सोडला, नीट ऐका, तुमच्याकरता सांगतोय, ह्या 2-3-4 वर्षाचा जर काळ सोडला तर आपल्या या वडगाव घेणंमधील ग्रामस्थ शेती करूनच संसार करायचे. जमीन जागा विकून नाही बरं का. म्हणजे ते विकणं गैर आहे असं मला म्हणायचं नाही, पण इथून जाताना शेती फक्त इथंच दिसायची. जाताना घाटापासून सुरुवात झाली, बरोबर आहे ना सर? हां, तिथून पुढे इकडं MIDC, तिकडे प्लॉटिंग. कष्ट करणारं गाव या पंचक्रोशीमध्ये 1 नंबरचं गाव आता जर कोणतं असेल तर वडगाव घेणंद आहे. म्हणून मी कीर्तनाला तयार झालो बरं का. आणि ही मला माहिती आहे. मी कुणाच्या सांगण्याहून बोलत नाही. 2-3 दिवसाला मी इथून जातो आहे. सगळेच जातात. नगरला जायचं म्हटलं, कुठं इकडं हायवेला जायचं म्हटलं की इकडून जावंच लागतं. याची काही कारणं आहेत. अभंगाला धरून बोलतो, संगत चुकीच्या लोकांची नाही. हो, आणि ज्याच्या जीवनात अपवाद म्हणून चुकीची संगत लाभली असेल त्याचं काय झालं असेल ते तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि म्हणून हो,
वैष्णवाच्या संगती सुख आहे. कोणत्या वैष्णवाच्या संगती सुख? मी सांगू का तुम्हाला? तुमचे गुरु गायन क्षेत्रातले पंडितजी यादवराज फड, बरोबर आहे ना? हां, यादवराज, मी राज म्हणतो त्यांना, राजेच आहे ना? यादवराज फड, पंडित गुरुवरे यादवराज फड म्हणून राधाकृष्ण गुरुजी. काही चुकतंय का? गुरु मोठे म्हणून यांचा गळा, त्यातून येणारे स्वर मोठे. आमचे गुरु वैकुंठवासी वैराग्यमूर्ती जयराम महाराज म्हणून आम्ही. हां, ज्याचे आईबाप मोठे त्याचा मुलगा मोठा. मोठा म्हणजे पैशांनी नाही बरं का. हां हां, ज्याचे आईबाप मोठे त्याचा मुलगा मोठा, ज्याचा गुरु मोठा त्याचा विद्यार्थी मोठा. कधीच बाधा येणार नाही. मोठा म्हणजे अधिकारी. मोठा याचा अर्थ कसा लावायचा? अधिकारी. हो, ऊसाच्याच पोटी साखर येणार ना सर? टाका बरं कारली. हे कारली चांगली आहेत पण ती वेगळ्या रोगावर आहे, पण त्याच्यापासून साखर नाही निर्माण होत. ऊसाच्याच पोटी साखर जन्माला येते. असो, मला पुढे जायचं आहे. वैष्णवाच्या संगतीत, ह्या वैष्णवाच्या संगतीत मी प्रमाण दिली तुम्हाला. एक सुंदर स्वर आहे, माझ्या ऐकण्यात आहे आणि मोठ्या स्वरज्ञ स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेले ते. वैष्णव जन तो तेने कहिए पीड पराए जाने रे. बरोबर आहे ना? कोणाला वैष्णव म्हणतात? जो दुसऱ्याची व्यथा जाणतो त्याला वैष्णव म्हणतात. म्हणून या हिंदुस्थानामध्ये नावाला राजकारणी असं म्हटलं जातं. मी पक्षाबद्दल बोलत नाही, पण असा एकच नेता होऊन गेला की त्याला महात्मा म्हणून साऱ्या जगाने म्हटलेला आहे, महात्मा गांधी. हो, महात्मा गांधींनाच फक्त महात्मा म्हटलं ना, बाकी कुणाला महात्मा म्हटलंय? आणि एक साधू संतांना काय म्हटलेलं आहे? महात्मा. माझा विषय राजकीय नाही, मी पुन्हा बोलतो, पण महात्मा म्हटलं हे खरं आहे ना? आपल्याला शाळेमध्ये धडे होते. हो, राष्ट्रपिता महात्मा गांधी. का महात्मा म्हटलं याचं कारण मी सांगत होतो तुम्हाला. जे का रंजले गांजले तासे मने जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासे मने जो आपुले. तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. मृदु सभाय नवनीत तैसे सज्जना जे कारण बोला बोला बोला. जे कारण जे कारण जले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा. हो, आता भैरवी झाली म्हणजे कीर्तन समाप्तीकडे चाललं आपल्या. हा, विषय सिद्धांत आहे ना. त्यांना वैष्णव म्हणतात. अशा वैष्णवाच्या संगतीत मला सुख वाटतं असं तुकोबराय सांगतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. पण वैष्णवाच्या संगतीतलं जे सुख आहे ते उपभोगण्याची प्रक्रिया काय? गायनाचे उडे आपोल्या
नाचे उडे हे दुसरं चरण आहे या अभंगातलं. गाये गायचंय, नाचे नाचायचंय, उडे उड्या मारायच्या. कशा? आपुलिया छंदे. गाणं म्हणून गाण्याला महत्त्व आहे बरं का. हो 100%. कीर्तनाचा आत्मा जर काय असेल तर स्वर आहे, आणि जर स्वर नसेल तर त्याला कीर्तन नाही म्हणत, त्याला व्याख्यान म्हणतात. बघा समजलं तर. व्याख्यान वेगळं आणि कीर्तन वेगळं. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. गाये गायलं पाहिजे. आता कसं गाणं, कोणते कोणते अभंग आहेत, त्या अभंगातला अर्थ कसा आहे, त्या अर्थानुसार ते स्वर कसे, तो राग कसा. आनंद उपभोगायचा आहे ना वैष्णवाच्या संगतीत, तो पहिली प्रक्रिया गाय. नंतर नाचायचे. आता कसं नाचायचं तुम्ही दाखवत होते त्यांना. आता वेगळंच नाच निघालाय. पावल्या वेगळ्या. हां, आणि बाकीचं मी बोलत नाही. पावल्या खेळायच्या. आळंदी पंढरपूरला जात असताना दिंडीमध्ये पावल्या खेळल्या जातात. शुद्ध वारकरी सांप्रदायिक पावल्या म्हणू त्याला आपण. जशा चाली तसं पावल्या. गाये नाचे उड्या मारायच्या. हो, कुणाच्या सांगण्याहून नाही, आपुलिया छंदे. म्हणजे इथून ते असं प्रगट झालं पाहिजे. बरोबर आहे ना. आमचे सर चांगलं व्याख्यान करतात नाही का. निवेदन, व्याख्यान, शब्दशैली तुम्ही ऐका. खूप असं भावतं मनाला. बघा, तुम्ही त्या क्षेत्रात असण्यापेक्षा उद्यापासून आमच्या क्षेत्रात आलात तर आम्हाला घरी बसावं लागेल. आपलं भाग्य चांगलं आहे. काही लोक आपल्या क्षेत्रात नाही तर भावकीचे 2 प्रकार सांगत असतो. एक रक्तातली आणि त्या क्षेत्रातली. फार सुंदर बोलतात बरं. तुम्ही ऐकलं का सरांचं? ते घेणन सर इथं बसले. हो, मी कशा करता बोलो, इथून अंतरातून जे मुखावाटे प्रगट होतं ते समाजापर्यंत पोहोचतं. हाणून मारून करता येत नाही. गाळलेल्या जागा तुम्ही भरा. हां, गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने हे दुसरं चरण झालं. आणि पुन्हा काय सोडायचंय याच्याकरता तिसरं चरण. लाज भय शंका दुराविला मान साधन या परते. सगळे साधन या परते. सगळे साधन या परते. लाज भय शंका दुराविला सगळे साधन या परते. सगळे भय शंका काय आवश्यक आहे. गाये नाचे उडे. आणि काय नको, लाज भय शंका. लाज नको, भीती नको, शंका नको. आता शंकेवर पुष्कळशा शंका आहेत. तुम्हालाच कळलं आहे का नाही. पुष्कळशा शंका आहेत. नको त्या शंका. शास्त्रोक्त ज्या शंका आहे त्याची उत्तरं मिळतील. माझा मुद्दा लक्षात येतोय गुरुजी. शास्त्रोक्त ज्या शंका आहेत म्हणजे याला वेदांत शास्त्रामध्ये पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष म्हणतात. शंका आणि समाधान. पण शंकेला सुद्धा नियम आहेत. कळते का काही. शंका कोणती उपस्थित करायची याला सुद्धा नियम आहेत.
आणि हे नियम जर शंकाखोराला माहीत नसतील, आता शंकाखोर म्हटलो तर त्याच्या शंका ह्या विनाकारण आहेत. त्या शंकेतून उत्तर तर मिळणारच नाही, पण भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. हो, एक कार्ट आगाव होतं, शेवटचा दृष्टांत. लय आगाव, त्या दरवाजात उभं राहिले तसं, किंवा ते चांगलं आहे लय त्याच्यापेक्षा आगाव होतं, हे लय बरं आहे दरवाजात उभं राहिले देवाच्या, विशेष म्हणजे बरं का गुरुजी. ते कार्ट एवढा आगाव होतं, काय पण प्रश्न विचारायचो, काय पण प्रश्न विचारायचो. गुरुजी गुरुजी म्हणायचे, शाळेतच नको, त्याचं ते चालूच. बरं घरी आल्यावर घरी गप नाही, रोज शंका विचारायचं. रामाने सीताला का वनात सोडलं, आणि लईच ते त्याची शंका सांगायला गेलं की माझंही डोकं दुखल. हो, काही पण शंका करायचं ते. एक दिवस त्याने आईला शंका केली, माझे पप्पा कोण. काय शंका केली, माझे पप्पा कोण. म्हणली कार्ट्या काय आता हे काय सांगणे, हे काय तिथं बसलेले. तुम्ही नाही बरं का, हे काय म्हणले तिथं बसलेले. हा म्हणले हे तर माझे पप्पा आहे, मलाही माहिती आहे, पण कशावरून हे पप्पा. आता त्याचं काही सर्टिफिकेट द्यायचं का. नाही नाही बरोबर आहे ना, काही त्याचं काही शंका, काही पण शंका नको. पुष्कळसं सांगता येईल पण सांगायचं नाही. शंका ही आनंदापासून तुम्हाला बाजूला करते. हे वाक्य नीट ऐका. हो, मानायचं असलं तर माना एखाद्याला, पण कोणाची निंदा करू नका. महाराजांचे शब्द सांगतो, कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना पाळितोस. लाज भय, भय भीती शंका. हो, भीती नको, लाज नको, शंका नको, आणि सर्वात आड येणारा, या आनंदापासून बाजूला करणारा एक महत्त्वाचा मुद्दा जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितला, मान. हो, मान हा आडवा येतो बरं का. कसं सांगतो ना मी तुम्हाला, मी मानातला आहे. मग तो माऊलींच्या इथं दर्शनाला गेल्यावर लोटांगण घालणार नाही, आणि जरी लोटांगण घातलं तरी त्याच्या कपड्याला खालची भुई लागणार नाही. मानावाला माणूस नाचायला लागला की त्याचे कपडे कधी भरणार नाही. का तर मान आडवा येतो ना. नको मान, पुष्कळशी प्रमाणे आपल्याला म्हणायला वेळ नाही. गाये नाचे उडे आपुले आच्छंदे. बरं, कोणाच्या संगतीत राहायचंय म्हणून लाज नको, भीती नको, शंका नको, मान नको. वैष्णवाच्या संगतीत, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज आपला सगळं राजवैभव सोडून ज्या वेळेस तुकोबारांच्या कीर्तनाला बसायचे त्यावेळेस एक श्रोता म्हणून बसायचे. चुकतंय काही. हो, सगळा मान बाजूला ठेवून मग ते कीर्तनात रंगायचे. कीर्तन ऐकता 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 त्यांच्या अंतरात वैराग्य निर्माण झालं. घडलेलं सांगतोय मी तुम्हाला हे, आणि साध्या एखाद्या व्यक्तीचं नाही सांगत, शिवाजी महाराजांचं सांगतोय. हो, अधिकारी जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात वैराग्य ऐकता ऐकता शिवाजी महाराजांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं, आणि तेच छत्रपती शिवाजी महाराज म्हणू लागले, आता मी इथून परत जाणार नाही. त्यावेळेस तुकोबारायांनी समजून सांगितलं, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, आणि ते तुमच्या हातूनच होणार आहे. म्हणून तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. फक्त राज्यकारभार करीत असताना आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मी कोणत्या मुद्द्यावर बोललो सर? मान. हो, ज्ञानोबारायांच्या संगतीत जायचंय, मान सोडा. कीर्तन ऐकायचंय, मान सोडा. आळंदी पंढरीची वारी करायची, सगळं सोडायचं. त्याचं फळ इतकं मोठं आहे की जो आनंद मिळवण्याकरता देवाला वैष्णवाच्या संगतीत यावं लागते. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. विठाला विठाला. नकळे साधन या परते, तिसऱ्या चरणाचा उत्तरार्ध आहे. याच्याशिवाय दुसरं काही साधन नाही. आता शेवटचा सिद्धांत, आणि दोन्ही भजनं आपण मिळून बरोबर घेऊ. हो,
पुन्हा एकदा सिंहावलोकन करू आपण. आत्तापर्यंत काय झालं ते एका मिनिटामध्ये. भगवंताने विचारला प्रश्न देवाला, तुकाराम महाराजाला, बरं का. कोणी विचारला प्रश्न? देवाने विचारला प्रश्न जगद्गुरु तुकोबारायांना. हो, काय विचारला प्रश्न? वैष्णवाच्या संगतीत सुख आहे हे तुम्ही सांगितलं. म्हणजे तुकोबारायांनी सांगितलं, पण प्रश्न कोणी केला? देवाने केला. उत्तर दिलं तुकोबारायांनी, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. ते सुख उपभोगायचे कसं? गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. आणि या सुख उपभोगण्याच्या आड येणाऱ्या गोष्टी लाज भय शंका मान याला बाजूला करा, दुराविला बाजूला केला, नकळे साधन या परते. असा संवाद झाला. आणि शेवटी मग देवाने केलेला प्रश्न, तुकोबारायांनी दिलेलं उत्तर. मग तुकोबाराय हे ज्ञानी भक्त होते. संवादाच्या माध्यमातून आपल्या पदरात काय पाडून घ्यायचं हे तुकोबारायांना चांगलं माहीत होतं. आणि म्हणून तुकोबाराय देवाला बोलतायत, देवा वैष्णवाच्या संगती सुख आहे, तरी पण त्याला सुद्धा अधिष्ठान तुझंच आहे. याचा अर्थ असा आहे, परमार्थ करणारा परमार्थ करतो, पण त्या परमार्थाला अधिष्ठान सुद्धा कोणाचा? त्यांच्या गळ्याने गातात परमात्म्याचा आहे. मृदंग वाजवणारे मृदंग वाजवतात, आमचे आबा गोड मृदंग वाजवतात, पण त्याला अधिष्ठान सुद्धा कोणाचं आहे? परमात्म्याचं आहे. आम्ही सिद्धांत सांगतो, हो, ते सिद्धांत शास्त्राला धरून आहेत. ते समाजाच्या अंतःकरणाला पटतात, पण सांगणाऱ्याला अधिष्ठान सुद्धा कोणाचं आहे? देवाचंच आहे. आणि तुम्ही ऐकता, ऐकणाऱ्याला अधिष्ठान सुद्धा कोणाचं आहे? देवाचंच आहे. कल्पना करा, यातून एखाद्याच्या आतला जर देव निघून गेला तर कीर्तन इथंच थांबावं लागेल. बरोबर आहे ना? हे सगळं चालतंय त्याच्या सत्तेने, प्रमाण तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुकोबाराय हो शेवटच्या चरणामध्ये देवाला विनंती करतात, तुका म्हणे आता पुरा सायास, तुका म्हणे आता आपुल्या सायास, आपुल्या सायास, तुका म्हणे आता आपुल्या, आपुल्या सायास आम्हा थोडा आवाज आवडीने 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 ही शेवटची चाला. आवडीने आवडीने मनाच्या आनंदे 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 आवडीने मनाच्या आनंदे मनाच्या
आनंदे आवडीने 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 मनाच्या आनंदे मनाच्या आनंदे आवडीने बोला त्यांनी वेगळी पट्टी दाबली मनाच्या मनाच्या आनंदे आवडीने 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 मनाच्या मनाच्या आनंद आवडीने 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 मनाच्या मनाच्या आनंद बोला मनाच्या आनंद सुद्धा भैरवी असते की तिथून पुढे काही बोलायचं नाही. तसं सिद्धांत हा आहे. तुकोबराय सांगतात देवा
आपुल्या सायासे म्हणजे आपल्या शक्तीने तू आमचा सांभाळ करावा. आता आपल्या शक्तीने सांभाळ करावा असं का? देवाच्या शक्तीने. कारण जगत कल्याणार्थ आलेले अवतारी संत जगद्गुरु तुकोबराय 42 वर्ष या मृत्यू लोकामध्ये, या तेहू गावामध्ये काय काय त्यांनी उपभोगलं, काय काय त्यांनी सुखदुःख अनुभवले, मला हे सांगायचंय. ते त्यांना चांगलं माहीत होतं. तिथं स्वतःची शक्तीसुद्धा अपुरी पडत होती. असे कैक प्रसंग जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबरायांनी अनुभवले. अनेक प्रसंगापैकी एकच प्रसंग तो म्हणजे लोकांनी गाथा पाण्यात बुडवायला लावला. हो, काय काय परिस्थिती, काय विक्षेप जगद्गुरु तुकोबरायांनी अनुभवले. तिथं तुकोबरायांना सुद्धा देवाचा धावा करावा लागला. जळो माझी काया. हां, मी प्रमाणाने सांगतोय. म्हणून मी असं का बोलतोय, तुकोबरायांची शक्ती तर कर्तुम अकर्तुम अन्यथा अकृतुम अशी होतीच होती. पण ज्या वेळेस बरं का वैकुंठाहून संत इथं समाजाच्या उद्धाराकरता येतात, त्यावेळेस त्यांना सुद्धा घाव डाव सहन करावे लागतात. हो, माझा मुद्दा नीट ऐका. प्रभू श्रीरामचंद्रांना सुद्धा वनवास भोगावा लागला. तसं आमच्या तुकोबरायांना सुद्धा काही काळ खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुकोबरायांनी तो अनुभवला. आणि म्हणून तुकोबरायांनी इथं देवाशी संवाद करताना असं बोललेले आहेत. तुका म्हणे आता आपुल्या सायास आम्हा जगदीशी सांभाळावे. आम्हाला देवा तू आमचा काय करावा, सांभाळ करावा. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. असा हा गोड अभंग यथामती यथा अवकाश नियोजित वेळेमध्ये मला वाटतं सर्वांगाने याचं चिंतन आम्ही समजून घेतलेलं आहे. आता सांगण्याकरता काही बाकी नाही. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि इथं थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आ बोली पुढे करा क्षमा अपराध महाराज नाही विचारला म्हणे
माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.